गांधींच्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचं उत्तर, 7 दिवसात शपथपत्र द्या नाहीतर देशाची माफी मागा. निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम. निवडणूक आयोगाच्या टीकेला राहुल गांधींचं उत्तर. निवडणूक आयोग अनुराग ठाकूरांकडे उत्तर शपथपत्र का मागत नाही, राहुल गांधींचा सवाल. अजित पवारांच्या भावकीच्या विधानानंतर राम शिंदे नाराज. अजित पवार ते वक्तव्य करून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत, याविषयी स्पष्टीकरण द्यावं, राम शिंदेंची मागणी. मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, पालकमंत्री पदासाठी भुजबळ ही आग्रही. क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासारव. वसंतदादांचं सरकार मीच पाडलं, एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांची जाहीर सभेत कबुली. पहिल्यांदाच शरद पवारांनी सांगितली 70च्या दशकातील राजकीय गोळाबेरीज. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन. कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यभरात मुसळधार पाऊस. तर जगबुडी, वासिष्ठी आणि उडावळे या नद्यांना पूर. जळगावात पिंपरी नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत. आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. राधानगरी, हतनूर, कोयना धरणातून विसर्ग. तुळशी तलाव भरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा.